होटगी येथे 16 डिसेंबर रोजी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांची क्रिया समाधी आणि शिला मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आयोजन। योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या 7व्या पुण्यराधना निमित्ताने 16 डिसेंबर रोजी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांची क्रिया समाधी व शिला मंदिर लोकार्पण व मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण व धर्मसभेचे आयोजन उज्जैनचे जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। जयपूरहून आणलेली योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होटगी गावातील सासरी गेलेल्या सर्व धर्मीय सुकन्यांच्या उपस्थित होणार आहे। या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेकडो संत महंत महास्वामी उपस्थित राहणार आहेत। सदरचे सर्व कार्यक्रम होटगी मठाचे मठाधीश चन्नय योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोंढानगर येथील मठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस नागरसूड मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, शहापूर मठाचे सुग्रेश्वर शिवाचार्य स्वामी, संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक प्रकाश जम्मा, शिवानंद पाटील, शशिकांत रामपुरे, मुख्याध्यापक संगप्पा ममाणे आदी उपस्थित होते। कार्य म्हणा, आपले धर्म संदेश म्हणा, प्रवचन वगैरे संध्याकाळी होणार आणि त्याच्यामध्ये शिवकथा जे विशेष करून आपल्या शैव भक्त असल्यामुळे सगळ्याचे शिवांचं आराधन आपण करायला पाहिजे आणि शिवांचं जे काही कथा आहेत, जीवांचं जे काही चरित्र आहे सर्व भक्तांना कळायला पाहिजे म्हणून आपण शिवकथा सुद्धा याच्यामध्ये ठेवलेलं आहे। त्याच्या सोबत जे काही धार्मिक कार्यक्रम आहे आणि सामाजिक आहे आणि आरोग्य वैद्यकीयरित्या कार्यक्रम आहे, सगळे कार्यक्रम जे आपलं चॅरिटी वर्क आहे ते आपल्या ह्या कार्यक्रमांतच आपला चॅरिटी वर्क सगळं होणार आहे। आणि आपण सर्व पत्रकार परिषद मंडळी सर्व इथं आलेले आहेत। आपलं म्हणजे मुख्य काम म्हणलं तर आपल्याला माहिती आहे जे आपण पहिल्यापासून करत आलेले आहे, आपल्या मठाचे जे काय असेल भक्तांच्या पर्यंत पोहोचायचं आहे। ह्या काम आपण अवश्य म्हणजे जास्तीत जास्त आपण करत आहे। म्हणजे या कार्यक्रम मुख्य करून हे विशेष म्हणलं तर हे स्थापना विधी म्हणजे आपण प्रतिवर्ष जे पुण्यराधन महोत्सव म्हणून करत असतो ते वेगळाच त्यामध्ये विशेष कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्यानिमित्ताने आपण सर्व जे आपल्या पत्रिका माध्यमातून म्हणा, इलेक्ट्रॉनिक आणि व्हिडिओ माध्यमातून म्हणा, सर्वकडे आपण आपल्या भक्त लोक जिथे जिथे आहेत आपण सुद्धा सगळ्याकडे पाठवलेले आहे। ते आपल्या जे मीडिया माध्यमातून गेलं तर आणखीन म्हणजे भक्त लोकांना येण्याची सुविधा होईल। त्यानिमित्ताने आपण सर्व आपलं कार्य आपलं एक सेवा म्हणून आपण करायला पाहिजे। आणखीन काय